वर्षाताईंना ना घरातले बरेचसे गेम कळत नाहीत, त्यामुळे इतरांना त्या बऱ्याच गोष्टी विचारताना दिसतात. तर त्याच्याबद्दलच इकडे चर्चा होते आणि वर्षाताईंबद्दल हे मस्तीमध्ये खिल्ली उडवताना दिसतात. चला तर बघूयात हे काय बोलतायत. तर इकडे गार्डन एरियामध्ये धनंजय सांगतो की वर्षाताईंना ना आपल्या बोलण्यातले जोकच कळत नाहीत, त्यामुळे कदाचित त्यांचा आपल्यावरती राग आहे, कारण त्यांना आपले टोमणे नाहीत समजत. त्यावर पंढरीनाथ सांगतो, अरे ज्यावेळेस त्या मला म्हणाल्या ना की मलाही कॅप्टन बनायचं आहे, त्यावेळेस मला असं वाटलं की तुझ्यावरती कुऱ्हाड पडली खाप करून, आपलं चाललेलं की तुला कॅप्टन बनवायचं, त्या एकदा बनलेल्या आहे. तर अभिजित सांगतो की त्या मला विचारायला आलेल्या होत्या की मला जर माझं मत हे कुणालाच द्यायचं नसेल आणि ते मलाच दिलं तर चालेल ना, तसं केलं तर अलाउड आहे ना. तर मी सांगितलं हो तसं चालतं, परंतु बघूया आणखीन काय काय होतंय. आपल्याला स्ट्रॉंग लोकांना बाजूला करायचं आहे, कारण तुमच्यापेक्षा 2 तगडे जण आहेत, वैभव आणि अरबाज, यांना बाजूला केलं तर तुम्हाला कॅप्टन होईल हे मी समजावलं. आणि नंतर त्या मला म्हणाल्या की अरे पण आता जान्हवीनं उचललं रे, काय करायचं. तर मी सांगितलं की काळजी करू नका, ती अरबाजलाच बाजूला करणार आहे, ती अरबाज पटेलचंच नाव लिहिणार आहे. मग त्या शांत झाल्या, नक्की ना तुझ्याशी बोलणं झालंय का. तर पंढरीनाथ सांगतो की जान्हवीने ज्यावेळेस तो हिरा उचलला ना मला खरंच टेन्शन आलेलं. आणि संग्राम देखील म्हणतो की हो मला पण भीती वाटलेली, काय करतात काय माहिती. पण पंढरीनाथ सांगतो आपल्याला ज्यावेळेस वाटतं की ते आपल्याला ओट देणार आहेत, म्हणजे इकडे सुद्धा आपल्याला निकी आणि घनश्यामने दिलेलं होतं आणि आता सुद्धा आपल्याला जान्हवी आणि वैभवने पण ओट दिलेलं होतं, कारण धनंजयला कॅप्टन बनवायचं हे ठरलेलं होतं. पण यांच्या या भांडणामुळे ॲग्रेशनमुळे कॅप्टन्सी टास्कच रद्द झाला. तर अशा प्रकारे इकडे चर्चा आहे. म्हणजे वर्षाताई बऱ्याच वेळा गेम खेळताना क्युरियस असतात, त्या टास्क विषयी त्या कन्फ्यूज झालेल्या दिसतात. तर तुम्हाला वर्षाताईंचा गेम कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.